नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव कोळपेवाडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या 1996 10वीच्या बॅचचे गेट टुगेदर मोठ्या उत्साहात संपन्न। आज दिनांक 31 मे रोजी कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव कोळपेवाडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील 1996च्या 10वीच्या बॅचचे गेट टुगेदर कार्यक्रमाचे शहाजापूर येथील देशमुख फार्म हाऊस येथे आयोजन केले होते। 1996च्या 10वीच्या बॅच सर्व मित्रांना जुन्या मित्राच्या भेटीचा योग व जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा ठरला। या कार्यक्रमासाठी पुणे, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, मुंबई व्यवसाय व नोकरीसाठी बाहेर असलेले सर्व मित्र व तसेच स्थानिक ग्रामीण भागातील मित्र कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते। कार्यक्रमाची वेळ दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत असल्यामुळे सर्व मित्रांना कार्यक्रमासाठी येता आले। दुपारपासून एका मित्राचे आगमन या कार्यक्रमाच्या ठिकाणी झाले आणि सायंकाळी सर्व मित्र एकत्र आले। या जुन्या मित्रांच्या आठवणीमध्ये आणि जुन्या आणि मित्रांच्या सहवासामध्ये एक दिवस का होईना सर्व मित्र आपला प्रपंचातील वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपला आनंदही द्विगुणित केला। कार्यक्रम सुरू झाल्यानंतर प्रत्येक मित्राने आपली ओळख व आपल्या कार्यरत असलेले क्षेत्र सांगितले आणि शाळेतील काही जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला। सर्व मित्र मिळून एक अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हणजे आमच्यामधील एक अपंग असलेला मित्र कैलासवासी रवींद्र जगन्नाथ गवडी याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर जे हलाखीचे दिवस आलेले आहे, एक मदतीचा हात म्हणून त्याच्या मोठ्या मुलाचा शिक्षणाचा खर्च सर्व मित्र करणार आहेत। हा एक महत्त्वाचा निर्णय या कार्यक्रमादरम्यान घेण्यात आला। मित्रांच्या भेटीगाठीतून एक नवीन ऊर्जा मित्रांसाठी मिळाली, हीच खरी शिदोरी या धावपळीच्या जीवनात महत्त्वाची आहे। त्यानंतर डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचत या कार्यक्रमामध्ये रंगत आणली। या कार्यक्रमाच्या सर्व मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभले। तसेच फार्म हाऊसचे मालक श्री रवी देशमुख यांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलं। चहा, नाश्ता आणि कार्यक्रमाच्या शेवटी उत्तम असे जेवणाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या सहयोजनांकडून आलेल्या सर्व मित्रांचे आभार व्यक्त करण्यात आले। कोपरगाव तालुका प्रतिनिधी एकनाथ शिंदे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।